रत्नागिरीतल्या त्या मधल्या आळीमध्ये लोकोत्तर पुरुष राहतात. देवाने ही एक माणसांची काही निराळीच घडण केलेली आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये रत्नागिरीच्या लाल चेहऱ्याचे, नाळा फणसाचे, खाजऱ्या आळवाचे आणि पट म्हणतात प्राण कंठाशी आणणाऱ्या त्या ओल्या सुपारीचे गुण अगदी सगळे एकवटलेले आहेत. रत्नागिरीच्या शीतातच ही भूतावळ लपले की पाण्यातच प्राणवायू आणि प्राणवायूच्या जोडीला आणखी कसला वायू मिसळलाय हे त्या रत्नागिरीच्या विश्वेश्वराला ठाऊक. अंतू बर्वा ह्याच मातीत उगवला आणि पिकला. वास्तविक अंतू बर्व्याला कोणी अंतू असं एकेरी म्हणावं असं त्याचं वय नव्हतं. म्हणजे मी 12-14 वर्षापूर्वी त्यांना प्रथम पाहिलं तेव्हा देखील त्यांच्या दाढीचे खुंट, कानावरचे आणि छातीवरचे केस पिकलेले होते. दातांचा बराचसा अण्णू गोकट्या झाला होता. आता अण्णू गोकट्या होणे म्हणजे पडणे हा अंतूनेच मराठी भाषेला बाळगलेला एक वाक्प्रचार आहे. ते काय झालं, रत्नागिरीचा अण्णू गोकटे वकील हा गेली कित्येक वर्ष ओळीने म्युन्सिपालिटीच्या निवडणुकीला पडत आलाय. तेव्हापासून कोणाच्या विरुद्ध पोहरा जरी पडला तरी पोहराचा अण्णू झाला काय रे असा अंतू ओरडतो. आता समोरासमोर कोणी अंतूला अंतू असं म्हणत नाही, पण उल्लेख मात्र सहसा एकेरीच. किंबहुना कोकणातील सगळीच मंडळी एकूणच एकवचनी. पण अंतूला संबोधन अंतू शेड असं आहे. ह्या चितपावनाला ही वैश्यवृद्धीची उपाधी फार प्राचीन काळची कडली. म्हणजे अंतूच्या हातूनच हे पाप घडलं होतं म्हणा. ते काय झालं, पहिल्या महायुद्धाच्या वेळी अंतूने बंदरावर कसं तरी दुकान काढलं. ते केव्हाच बुडालं, पण अंतू शेड व्हायला तेवढं कारण मात्र पुरेसं होतं. त्यानंतर अंतूने पोटापाण्याचा काय उद्योग केल्याचे कोणाच्या काय ऐकिवत नाहीये. 2 वेळेच्या भाताची त्याची कुठेतरी सोय असली पाहिजे. थोडीशी जमीन आहे, नाळीची 5-25, खोपलीची 10-15, रातंबीची अशी काही 2-5 हापूस, कुठे फणं, चिंचा वगैरे उभी आहेत. वाढ वडल्याची घराच्या वाटणीत एक पडवी आणि एक खोली त्याला आलेली आहे. विहिरीवरती वहिवाटीचा हक्क आहे आणि ह्या सगळ्या आधारावर आपला अंतुशेठ उभा आहे. अंतुशेठ आणि माझी पहिली भेट ही बापू हिगिस्टेच्या दुकानात झाली. मी सिगारेटी घ्यायला गेलो होतो तेव्हा केसरीच्या मागून तो आपला अर्धा जष्टी काळांचा चष्मा असा कपाळावर घेत त्याने मला तडक प्रश्न केला होता. वकील साहेबांचे जावई ना? हो. झटक्यात ओळखलेस मी. या बसा बसा. हो बापू, जावई बापूंना चहा मागवा. इतका सलगीत आलेला हा म्हातारा कोण काय माझ्या लक्षात येईना. शेवटी मग अंतुशेठीच खुलासा केला. तुमचे सासरे दोस्त हो आमचे, सांगा त्यांना अंतू परवा विचारित होता म्हणून. ठीक आहे, केव्हा आलात पुण्याहून? परवा चालो. बरोबर, दिवाळाचा नसेल, मागा चांगली फोड गाडी चाकऱ्याकडे काय. अहो तुमचे दोस्त आहेत ना ते, तुम्हीच सांगा. वा 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 वा, पुण्याचे तुम्ही आता बोलणार का ऐकणार मा? मग मुक्काम आपला आहे इथे की आपली फ्लाइंग विजिट? नाही म्हणजे मी 2-3 दिवसांनी जाईन. ते उत्तम केलं. थोडक्यातच गोडी असते हो. त्याच्या त्या साड्यावरच्या कसोबकर वकल्याच्या जावयासारखे नका करू हो. त्याने 6 महिने टळ ठोकला. शेवटी एक दिवस कसोबकरानं खळे सारवायच लावलं जावयास. अहो जास्त दिवस राहिला की जावई देखील दशमग्रह होतो कसे. हो बापूशेठ, ओळखलं की नाही आमच्या वकिलांचे जावई. बाकी आम्ही दोघेही त्यांचेच पक्षकार हो. मग हेगिस्टाने मला नमस्कार वगैरे केला. चहा घेता? नको, उकडतंय फार. अहो रत्नागिरी सुकडायचे हे म्हणजे गोट्यात निघणाऱ्यानं बैलाच्या मोताची घाण येते असं म्हणून चालेल काय? अहो रत्नागिरीत थंड हवा असती तर सिमला म्हणाले नसते काय आमच्या गावात. पण उकाड्याचा तुमच्या त्या चढ्यावर अधिक त्रास हो. दुपारच्या वेळी मारा सायकलीवर टांग आणि थेट या आमच्या पोपळीच्या बागेत झोपायला. अहो पोपळीची बाग म्हणजे एअर कंडिशनर हो. मनमुराद हसत अगदी अंतुशेठ म्हणाले, वर आमचा कंट्री विनोद जावय बापू हे ठेवून दिलं. बापूशेठ, पाहुणे लेख काय तो, फार बोलू नका नाहीतर तुमच्यावर इथे एखादा फरमास फारस. अंतुशेठ बरोव्यापर्यंत माझी कीर्ती पोचल्याचे ऐकून झालेला आनंद बापूशेठ हेगिस्टेच्या प्रश्नाने पार मावळला. मला नीट न्याहाळीत हेगिस्टे म्हणाले, काय करतात? अहो करतात काय म्हणजे कुळे की काय तुम्ही हेगिस्टे? ती रद्दी का रद्दी तुमच्या दुकानातली 10 ठिकाणी फोटो खाली नाव छापलेलं आढळ तुम्हाला. सिनेमात असतात. अहो म्हणता काय? हेगिस्टे म्हणजे आजीमा ब्रह्म पाहिला सिनेमात असा चेहरा करून माझ्याकडे पाहत म्हणाले, काय जावई बापू एक विचारू काय? मिश्किल प्रश्नांची नांदी चेहऱ्यावर दिसत होती. हा विचारा की. एक सिनेमा काढला की काय मिळतं हो तुम्हाला?
मी काय कोकणात प्रथमच आलो नव्हतो, त्यामुळे ह्या प्रश्नाची मला सवय होती. अहो ते सिनेमावर अवलंबून असतं. नाही म्हणजे आम्ही ते वाचलंय की एक लाख 1.5 लाख मिळतात. शे हो, मराठी सिनेमात एवढे कुठले आलेत लाख 1.5 लाख वगैरे. नाही म्हणजे समजा आपण 5 कुंज नसली तरी 3 तर पडत असतीलच की नाही. पडतात, कधी कधी बुडतातही. अहो हे चालायचे. धंदा म्हटला की चढणं आलं बुडणं आलं. आणखी एक विचारू काय, म्हणजे रागावणं नसला तर हो. हे हो, रागवायचं काय. हे जे सिनेमातल्या नट्यांबद्दल आम्ही जे काय वाचतो ते खरे असते की आपलं गंगाधर बादशाच्या अस्सल बेळगावी लोण्यासारखं पीठ मिसळलेलं ते हे जे काय म्हणजे आपलं उगीच वेळ पांघरलं. वस्ताद हो जावई बापू, वस्ताद वस्ताद, कोर्टात साक्षीदार म्हणून नाव काढाल. अहो ते हे जे काय नाही म्हणजे ते तर्जनी नाशिक काढण्यातला प्रकार असतो ते. हा तर्जनी नाशिक काढणे आहे काय माझ्या चटकन ध्यानात आला नाही. शेवटी मग अंतू शेटनीच आपली तर्जनी ही अशी नाकपुडीला लावी स्वाभिनय खुलासा केला. तेवढ्यात हेगिस्तानी मागवलेला चहा आला. अंतू शेटनी माझ्या हातात एक कप दिला आणि त्या चहावाल्या पोराला रत्नागिरीच्या समस्त मशी तुरटास गावण काय रे झंप्या असं म्हणून जाता जाता त्या चहाच्या रंगावर एक शेरा मारला आणि बशीत चहा ओतून फुर फुर करून फुंकायला सुरुवात केली. वास्तविक त्या चहावाल्या पोराला चहात दूध कमी आहे हे सरळ सांगता आलं असतं, पण काय अंतू शेटच काय तर त्या साऱ्या आळीचंच बोलणं तिरकं.